घर कितीही आवरा, पसारा दिसतोय, वस्तूंना जागा नाहीये, असं जर तुम्हाला पण रोजच्या रोज वाटत असेल ना, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही रिलेट केलं का कमेंट करून नक्की सांगा. आपण घर रोज आवरतो आणि तरी पण दररोज आपल्या घरामध्ये पसारा दिसतो किंवा काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे, त्याला जागा राहत नाही. तर मग आपण अशाच व्हिडिओमध्ये पॉइंट बघणार आहोत. नक्की चेक करा की तुम्ही असं काही केलेलं आहे का. पहिला पॉइंट म्हणजे घरामध्ये इतकं डेकोरेशन करायचं की इतके डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवायचे. घेताना आपल्याला छान वाटतं, आपली हौस असते म्हणून आपण घेतो की मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, मला हेही घेऊ दे, तेही घेऊ दे. आणतो, आपण ठेवतो सुद्धा. पण होतो काय प्रॉब्लेम, की आपल्याला ते नेहमीच आवरायला वेळ मिळत नाही. कारण जेवढे तुम्ही डेकोरेशन्सचे आयटम ठेवणार आहात, जेवढं तुम्ही कॉम्प्लिकेटेड तुमचं इंटेरियर करणार आहात, तेवढं तुम्हाला क्लिनिंगला सुद्धा वेळ द्यावा लागेल. नाही तर मग खूप मेस दिसते घरामध्ये. कारण धूळ जी असते ना, ती आपल्या घरामध्ये येतच असते. रोजच्या रोज आपण झाडू मारतो, फरशी पुसतो, परंतु त्यामध्ये जी धूळ अटकते शोकेसमध्ये असेल, त्या डेकोरेटिव्ह आयटम्समध्ये असेल, ती आपल्याला नेहमी साफ करायला वेळ आहे का? असेल तर नक्की तुम्ही घ्या. भरपूर आयटम्स ठेवा आणि घर डेकोरेट करा. पण तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल ना, तर मिनिमम तुम्ही डेकोरेशनचे आयटम्स ठेवा. मे बी थोडेसे एक्सपेन्सिव्ह पण असतील ते, पण कमी पण छान लूक देणारे आणि खूप मस्त वाटणारे आयटम्स पण मिळतात. ते तुम्ही ठेवा, जे तुम्हाला क्लिनिंगला सोपे पडतील. असे अजिबात घेऊ नका ते क्लिनिंगला खूप महाग आहे. आणि होतं काय, आपण मग घेतो आपल्या हौशेखातर आणि आपल्याला नंतर ते क्लीन करायला जमत नाही आणि मग त्याच्यावर डाग पडतात, धूळ भरपूर असते आणि मग आपल्यालाच बघायला चांगलं वाटत नाही. कोणी आलं तर अशी धूळ दिसते त्या आयटम्सवर, उगाचच पसारा दिसतो. हे चांगलं दिसत नाही आणि आपली पण चिडचिड होते. त्यामुळे घर डेकोरेट करा. परंतु भरपूर डेकोरेशन्सचे व्हिडिओ बघून किंवा काय मला पण असं ठेवायचंय, मी पण असं घेणार आहे, असं इन्फ्लुअन्स नका हो. तर जेवढं प्रॅक्टिकल तुम्हाला शक्य आहे क्लीनिंग करणं, तेवढ्या गोष्टी तुम्ही ठेवा आणि क्लीनिंगला ईझी असणाऱ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये नक्की ठेवा. दुसरा पॉइंट म्हणजे जेव्हा आपण शॉपिंग करून येतो, तेव्हा त्या भरपूर कॅरी बॅग्स आपल्याकडे साठलेल्या असतात. आपण काय करतो, त्या कॅरी बॅग घ्यायच्या आणि कुठेतरी एका कपाटामध्ये ठेवायच्या. पण ती तेवढी जागा त्या कॅरी बॅग्सला आपण देतोय, त्याच्या ऐवजी जेवढ्या आपल्याला गरज आहे तेवढ्या बॅग्स ठेवायच्या आणि बाकीच्या असतील त्या ट्रॅश करायच्या आणि त्या ठेवताना पण व्यवस्थित घडी करून ठेवायची. छोट्या-छोट्या घडी करून ठेवायच्या, म्हणजे कमी जागेत सुद्धा व्यवस्थित सगळ्या बॅग्स बसतील. कारण त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये ना खूप मेस दिसतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आता जाऊन तुम्ही चेक करा, आहे का तुमच्याकडे जे आपण फूड कंटेनर्स ऑर्डर जेव्हा आपण फूड ऑर्डर करतो, त्या फूड कंटेनर्स आपल्याला मिळतात त्याच्यासोबत. आणि आपल्याला असं वाटतं, की हे उपयोगाला येईल म्हणून आपण भरपूर ते साठवून पण ठेवतो. खरोखर एवढे फूड कंटेनर्स आपल्याला ठेवायची गरज आहे का? कारण ते जागा घेतायत तुमची आणि तुम्ही ते वापरणार सुद्धा नाहीयेत. त्यामुळे 3-4 काय ठेवायचे ते ठेवा आणि बाकी सगळे तुम्ही ट्रॅश करून टाका. कारण ती तेवढी जागा तुमची दुसऱ्या चांगल्या कामासाठी, दुसऱ्या चांगल्या वस्तूंसाठी तुम्हाला वापरता येईल. नेक्स्ट म्हणजे जे आपले शूज, चप्पल, आपले फुटवेअर्स जे असतात ना, ते थोडेसे डॅमेज झालेले असतात काही किंवा असे काही तुमच्याकडे असतील ज्याचं सोल निघालेलं असेल थोडंसं किंवा काय, रिपेअर होऊन मग तुम्ही वापरणार असाल तर नक्की ठेवा. नसेल तर ते सुद्धा तुम्ही डिक्लटर करायला हवं. कारण ते पण भरपूर जागा घेत. आपण सर्वजण हॉलमध्ये सेंटर टेबल ठेवतो. मेक शुअर करायचं की त्या टेबल खाली, टेबल वर तुम्ही न्यूजपेपर ठेवतात आणि ते न्यूजपेपर एक आजचा पेपर आणि जास्तीत जास्त एक कालचा पेपर एवढेच 2 पाहिजे. आणि अजून तुम्हाला काही डायरी किंवा काय अजून ठेवायचं असेल ते. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे भरपूर रद्दी त्या टेबलच्या तिथे जमा झालेली असेल, ते सुद्धा अस्ताव्यस्त दिसतं आणि एंट्री करताच आपल्याला आपलं लक्ष सेंटर टेबलकडे जातं आणि तोच जर नीट नसेल, तर आपल्याला सुद्धा बघायला चांगलं वाटत नाही. त्यामुळे पेपर वाचून झाला की व्यवस्थित घडी करून ठेवा. जसा असतो तसा. कसाही ठेवू नका. कारण ही सगळ्यांची जबाबदारी आहे. घरातली एकच स्त्री हे सगळं करायला रिस्पॉन्सिबल नाहीये. त्यामुळे घरातल्या सर्वांना ही सवय पाहिजे, की पेपर वाचला व्यवस्थित ठेवा. जागच्या जागी त्या टेबलवरच ठेवा. नाहीतर मग सोफ्यावर पेपर पडलेला आहे, चेअरवर पडलेला आहे किंवा अजून काही तुमचे सिटिंग अरेंजमेंट्स असतील तिथे पेपर आहेत. हे चांगलं वाटत नाही. आपल्याला सुद्धा नाही आणि कोणी आपल्या अचानक घरामध्ये आलं त्यांना सुद्धा चांगलं वाटत नाही. आता वळूयात आपण किचनमध्ये. आज फ्रीज ओपन करायचा आहे आणि जे काही फ्रीजमध्ये आपण मसाले ठेवतो, जे आपण विकत आणतो मसाले, त्या सर्वांच्या आज आपण एक्सपायरी डेट चेक करायची आहे.
एक्सपायरी डेट क्रॉस झालेल्या असतील असे सुद्धा काही मसाले आपण फ्रीजमध्ये ठेवतो. लगेच ते आज डिस्कार्ड करायचे आहेत आणि जे डेटच्या आत आहेत, व्हॅलिड आहेत, जे आपण वापरू शकतो तेच आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे एकदा आपला पूर्ण फ्रीज बघायचा आहे, की कुठे काही आपण लेफ्ट ओव्हर फूड जास्त दिवस ठेवलेला आहे का? किंवा कुठे एखादी भाजी खराब होत आहे का? कारण अगदी आपण खूप फ्रीजमध्ये भरून ठेवत असतो, की हे आत्ता वापरू, तेव्हा वापरू म्हणून आणि आपण ते वापरत नाही. आणि फ्रीजसुद्धा आपण जेव्हा ओपन करतो ना, इतका मेसी दिसतो आपला. तर तसं होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये सुद्धा लिमिटेड गोष्टी ठेवायच्या आहेत. एक्सपायर गोष्टी फ्रीजमधून काढायच्या आहेत. ज्या काही खराब गोष्टी होत आहेत त्या आपण काढायच्या आहेत आणि आठवड्याचा भाजीपाला इतकाच आणायचा, की त्या आठवड्यामध्ये त्या भाज्या वापरल्या गेल्याच पाहिजे. अगदी भरपूर आणायच्या, की मला हेल्दी खायचंय म्हणून हे पण आणलंय, मी ते पण आणलंय, ते पण आणलंय आणि अजिबात खाल्लं जात नाहीये. तर अशी गोष्ट न करता जितकं गरजेचं आहे तितक्याच गोष्टी आपण आणायच्या आहेत. याच्यामुळे तुमचे पैसे वाचणार आहेत, स्पेस वाचणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रोजचा आवरण्याचा ताण सुद्धा वाचणार आता आहे. आपण बघूयात किचन ट्रॉलीज. किचन ट्रॉलीमध्ये आपण भांडे ठेवतो आपले, चमचे असतात, पळ्या वगैरे सगळं काही स्पून सगळं ठेवतो आपण, ठीक आहे. आज चेक करायचं आहे की त्यामध्ये काही तुटलेली भांडी, तुटलेली म्हणजे कोणत्या बऱ्याच स्टीलला क्रॅक निघून जातात. ते क्रॅक पडलेली भांडी आहेत का? किंवा अशी काही डब्बे आहेत ज्यांची झाकणं नाहीये, झाकण आहे तर डब्बे नाहीये किंवा अजून सर्वात महत्त्वाचं अशा काही चहा गाळण्या आहेत ज्या खराब झालेल्या आहेत तरी सुद्धा आपण ठेवलेल्या आहेत. असे काही चमचे आहेत जे तुटलेले आहेत तरी सुद्धा आपण ठेवलेले आहेत. सगळं काढायचं आहे, मोडीत द्यायचं आहे आणि आपल्या चांगल्या वस्तूंना ठेवण्यासाठी जागा करायची आहे. कारण या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाही. त्या तशाच तिथे असतात आणि आपण आवरतच राहतो तरी सुद्धा आपल्याला घर क्लीन वाटत नाही. त्यामुळे आपल्याला जर स्पेस हवी असेल आणि आपल्या माइंडला पीस हवं असेल तर काही गोष्टी डिक्लटर करणं, काही गोष्टी कमी करणं आणि व्यवस्थित गोष्टी ठेवणं फार गरजेचं. नेक्स्ट आता बघूयात, की आपले जे कंगवे असतात. आपण ज्या ठिकाणी सगळ्यांचे कंगवे ठेवतो, त्यामध्ये हमखास 1-2 कंगवे असे असतील जे खराब झालेले असतील आणि ते कोणीही वापरत नसेल. ते घ्यायचे आहेत, काढायचे आहेत आणि टाकून द्यायचे आहेत. कोणी वापरत असतील, तुम्हाला माहीत आहे की ह्या गोष्टी आपल्या घरातले वापरतात किंवा नाही वापरत. जे खराब झालेले आहेत, जे वापरण्यायोग्य नाहीये ते फेकून द्यायचे आहेत. ती पण जागा भरपूर घेतात आणि उगाचच ते कंगवे ठेवायचं असतं ते भरलेलं दिसतं. सेम रूल फॉर द ब्रश. फॅमिलीत किती मेंबर्स आहेत, त्यांचे कोणते ब्रश आहे हे आपल्याला माहीत असतं. एखादा ब्रश आपण एक्स्ट्रा ठेवतो कारण आपल्याला क्लीनिंगला किंवा असं काही लागतो. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या याच्यात काही अजून जास्त ब्रशेस असतील तर ते सुद्धा कमी करायचे आहेत. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्याच मोस्टली इग्नोर करतो. पुढचा अजून महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपले ड्रॉवर्स. आज किंवा एखाद्या दिवशी ना रँडम एखादा ड्रॉवर ओपन करायचा आणि त्यामध्ये आपण बघायचं, की आपण किती न लागणाऱ्या वस्तू ठेवतो आणि ड्रॉवर ही अशी स्पेस असते ना, ती कपाटापेक्षा पण जास्त बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावून घेते. त्यामुळे आपण जे दिसेल ते आपण ड्रॉवरमध्ये ठेवतो. मग त्यामध्ये असतील तुमचे जुने चार्जर्स, जे वर्क नाही करत आहे, जुने हेडफोन्स जे तुटलेले आहेत, खराब झालेले आहेत किंवा तुम्ही वापरत नाहीये. जुने एक्सपायर झालेले, संपलेले सेल्स असतात, बॅटरीज आपण ठेवलेल्या असतात सांभाळून, त्या फेकायच्या आहेत. असे काही घड्याळ जे तुम्ही वापरत नाहीये, पण ते बंद शोकेसमध्ये आहेत, ते एकतर सेल टाकून ऑन करा, बिघडले असतील तर ते काढून टाका. कारण बंद घड्याळ घरामध्ये ठेवू नये. अजून महत्त्वाचं म्हणजे पेन. बरेच बंद पेन आपण साठवून ठेवतो किंवा पेनच्या कॅप असतील, ज्याचा पेन सापडत नाहीये पण कॅप आहेत. व्हिजिटिंग कार्ड्स भरपूर असतात आपल्या घरामध्ये. जे इम्पोर्टंट असतात ते एका व्यवस्थित झिपलॉकमध्ये ठेवा किंवा एखाद्या पाउचमध्ये ठेवा. त्या पाउचला नाव लावून ठेवा. त्या झिपलॉकला नाव लावा, की यामध्ये व्हिजिटिंग कार्ड्स आहेत आणि जे नाही लागत आहे, जे ते टाकून द्या. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बिल्स. जे महत्त्वाचे बिल्स आहेत ते व्यवस्थित एका फोल्डरमध्ये ठेवा आणि जे काही शॉपिंग करून आलेलो आहोत, आपल्याला माहिती आहे हा आयटम आपल्याला रिटर्न नाही करायचा आहे, झालं आहे आता याचं काम. ते शॉपिंग बिल्स असतील ते तुम्ही फेकून द्या आणि बाकीचे लाईट बिल असतील, फोन बिल असतील, इलेक्ट्रिक जे काही बिल्स असतील ते एका व्यवस्थित झिपलॉकमध्ये ठेवा किंवा फाईलमध्ये ठेवा. म्हणजे ते व्यवस्थित अरेंज दिसतील. गरज लागेल तेव्हा तुम्हाला ते डोळ्यासमोर असतील आणि अनवॉन्टेड इकडे-तिकडे ते जागा घेणार नाही. आता बघूयात बेडरूममध्ये.
असे काही तुमच्याकडे बेडशीट्स असतील, जे काही तुम्ही वापरत नाहीये, फाटलेले आहेत, फेड झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या कामासाठी वापरता येणार असतील तर ठेवा, नाहीतर ते सुद्धा तुम्ही कमी करा. कारण आपण ते वापरत सुद्धा नाहीये, आपण ते नुसते ठेवलेले आहेत. त्यामुळे तुमची जागा जाते आणि पसारा घरामध्ये दिसतोय. तर ती एक गोष्ट आपण नीट करायची आहे आणि आपले कपडे जे काही कपाटामध्ये आपले असतील, फॅमिली मेंबर्सचे कपडे असतील, जे त्यांना होत नाहीये, जे ते लोकं वापरत नाहीये, असेच कपडे सुद्धा चांगले असतील तर डोनेट करा. कोणीतरी गरजू व्यक्ती त्या गोष्टी वापरतील किंवा अगदी फाटलेले आहेत, वापरण्यायोग्य नाहीये, तर ते फेकून द्या. फेकून म्हणजे ट्रॅशमध्ये टाका. पुढचं म्हणजे बाथरूम. आता बाथरूम आपल्याला वाटतं, की काय सामान असेल ह्याच्यामध्ये? पण तरीसुद्धा इतकं सामान आपण आपल्या बाथरूमच्या शेल्फमध्ये ठेवलेलं असतं आणि आपल्याला कळत-नकळत त्या गोष्टी आपल्याकडून आवरण्याच्या इग्नोर होतात. आपण व्यवस्थित रोजच्या रोज बाथरूम तर क्लीन करतो, परंतु जर आपण शेल्फकडे बघितलं किंवा रॅक्स असतात आपण लावलेल्या बाथरूममध्ये, त्यामध्ये जर छोटे-छोटे साबणाचे तुकडे किंवा संपलेले बॉडी वॉश, संपलेले काही शॅम्पूजचे बॉटल्स असतील, पाउच असतील, जे आपण सॅचे मिळतात ते असतील, तर ते लगेच फेकायचे आहेत आणि जेवढे तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या मेन आहेत, मग तुमचं बॉडी वॉश असेल, शॅम्पू, कंडिशनर तेवढंच तुम्ही ठेवायचं म्हणजे भरपूर जागा तिथे रिकामी मिळेल आणि चांगलं पण वाटेल जरा. नेक्स्ट आणि महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे आपली मेकअपचं सामान जे असतं ते किंवा आपल्या गर्ल्सला खूप गोष्टी घ्यायची सवय असते. कुठे ऑफर आली की गोष्टी घे. कोणत्या साईटवर डिस्काउंट सुरू झाले की आपण मेकअपचं सामान घेतो. प्रॉडक्ट्स घेऊन ठेवतो की हे वापरू आपण. अरे स्वस्तात मिळतंय, अरे बाय वन गेट वन मिळतंय, चला घेऊन घेऊ, घेऊन घेऊ. आणि अक्षरशः आपल्याला त्या गोष्टींची गरज नसते किंवा लागत नसतात, तरीसुद्धा आपण त्या भरपूर गोळा करत असतो. समहाऊ याच्यामुळे काय होतं, की आपल्या घरातली स्पेस जाते, पैसे आपले अनवॉन्टेड वेस्ट होतात आणि बरेचसे असे प्रॉडक्ट्स असतात जे आपण वापरत सुद्धा नाही आणि एक्सपायर होतात. माझ्या बाबतीत पण पहिले व्हायचं असं. जेव्हा मी इथे नवीन-नवीन आली, तेव्हा मला असं वाटायचं हे पण घेते, मी ते पण घेते आणि नंतर-नंतर लक्षात आलं, की मी हा प्रॉडक्ट घेतला पण मी तो वापरतच नाही. इव्हन मला आवडत नाही ते जास्त वापरायला. तर मग तो तसाच पडून राहतो. इव्हन मला फेकावे पण बरेच गोष्टी लागल्या. कारण ऑलरेडी आमची शिफ्टिंग असते आणि इकडून तिकडे जाणं असतं. त्यामुळे आता तर मी खूप मिनिमल गोष्टी ठेवायला लागलेल्या आहेत, ज्या मला गरजेच्या आहेत, ज्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि त्या व्यवस्थित आहे, अशाच गोष्टी मी ठेवते. मग त्यामध्ये तुमच्या लिपस्टिक्स तुम्ही चेक करायच्या आहेत, कोणत्या एक्सपायर झालेल्या आहेत का? तुमचे मेकअप प्रॉडक्ट्स आहेत, ते तुम्ही चेक करायचे आहेत, की जे तुम्ही वापरत नाहीये, एक्सपायर झाले तरीसुद्धा तुमच्या मेकअप किटमध्ये आहेत का? ते तुम्ही काढायचे आहे, डिक्लटर करायचे आहेत. अ, एखादी लिपस्टिकची शेड आहे, तुम्ही नाही वापरत आहे, नेल पेंट ड्राय झालेली आहे, तरी तुम्ही ती ठेवलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, ज्या आपण चेक करायच्या आहेत आणि टाकायच्या आहेत आणि एक कानातलं आहे, दुसरं नाहीये, तरी पण आपण ठेवलेलं आहे ते. तर ते सुद्धा म्हणजे नकली कानातले, तर ते सुद्धा आपण काढून टाकायचे आहेत. कोणाची पॉलिश गेलेली आहे, ते तुम्ही वापरत नाहीये आर्टिफिशियल ज्वेलरी, तर ती सुद्धा आपण डिस्कार्ड करायची आहे. मग बघा तुमच्याकडे किती स्पेस मिळते आणि तुम्हाला ते बघितल्यावर असं पीस ऑफ माइंड पण वाटेल, की हां, माझं सामान सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसतंय आणि मग रोजच्या रोज आपण छान व्यवस्थित आवरून ठेवलं घर, की आपलं घर स्वच्छच दिसतं आणि मग जेव्हा डीप क्लीनिंग करायचं असतं, तेव्हा मग आपण ते करतो ते वेगळं. आणि सर्वात महत्त्वाची आणि मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे प्रत्येक वस्तूला एक जागा द्या. जशी आपल्याला जागेची गरज असते, तशा वस्तूंना सुद्धा प्रत्येक एक जागा द्यायची आहे. त्यांना जर जागा दिली नाही, तर आपलं घर मेसीच दिसणार, आपण कितीही आवरलं तरीसुद्धा. कपडे फोल्ड करून जागेवरच जायला पाहिजे. टीव्हीचा रिमोट त्याच्या त्याच्या जागेवर जायला पाहिजे. चावी असेल, पर्स असेल, अशा गोष्टी जर आपण रँडम इकडे-तिकडे ठेवल्या, ओले टॉवेल असतील, आज ह्या दरवाजावर आहे, उद्या तिथे, तिथे चेअरवर आहे. ह्या गोष्टींमुळे घरामध्ये मेस दिसते आणि असं फ्रेश वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपल्याला जागा द्यायची आहे. ज्या गोष्टीला जागा नाहीये, ती गोष्ट तुम्हाला गरजेचीच नाहीये असंच समजायचं. तेव्हा चला, तुम्ही पण ह्या गोष्टी झटपट चेक करा. अजून या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघून तुम्ही कोणत्या गोष्टी क्लीन केल्या तुमच्या घरातल्या हे पण सांगा मला कमेंट करून आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त